चलो, तो अगला हमारा लेसन है शाल। ये इसके लेखक है राघव जाधव। तो इस लेसन में हमें क्या समझाया गया है उसको थोड़ा एक डायग्राम के माध्यम से हम लोग पहले समझ लेते हैं कि इसमें संदर्भ कौन कौन से दिए हैं, हमको ध्यान में क्या क्या रखना है। तो पहली बात तो ये याद रखनी है कि फूले देशपांडे और सुनीता बाई इनके घर पर लेखक जाते हैं, वहाँ पर उनका सत्कार होता है। दूसरी बात कि जब वो वाई को जाते हैं तो वहाँ पर एक मछली पकड़ने वाली महिला उनको दिखती है, जो ठंडी के दिनों में वहाँ पर मछलियाँ पकड़ते हुए उनको दिखाई देती है, और उसके साथ में एक छोटा सा बच्चा भी होता है। तो लेखक उसको बुलाते हैं, उसको एक फूल की शाल देते हैं, कुछ पैसे भी देते हैं, उसको कहते हैं कि अपने बच्चों को पहले ये शॉल में जो है वो लपेट लो, बाद में तुम्हारा काम करो। उसके बाद में लेखक जो है वो मराठी साहित्य सम्मेलन के अध्यक्ष बन जाते हैं। तो उनके बहुत सारे सत्कार होते हैं, तो उनको बहुत सारी शॉल वगैरह होते हैं, उनका सत्कार होता है। तो वो अपने दोस्त को देते हैं, लेकिन वो उनका दोस्त भी सारी शॉल जो है वो जमा करके अपने घर में रख देता है, यूज़ कभी नहीं करता। उसके बाद में लेखक जब घूमने के लिए जाते हैं तो वहाँ पर उनको एक भिक्षुकारी मिलता है, और लेखक जो है उसको अपने पास के 2 शॉल जो है वो दे देते हैं। उसके बाद में लेखक जब फिर से वहाँ पर घूमने के लिए जाते हैं मंदिर के पास में, तो देखते हैं कि वो भिक्षुकारी वहाँ पर उनको नहीं दिखाई देता। तो लेखक उसको ढूंढते हैं, तो ढूंढने के बाद में वो भिक्षुकारी मिल जाता है। फिर लेखक उसके पास में जाते हैं और उसको पूछते हैं कि आपने मुझे पहचाना क्या नहीं। तो वो कहता है कि मैंने तो नहीं पहचाना। तो कहते हैं मैंने आपको शॉल दिया था। तो हाँ हाँ हाँ, तो कहते हैं हाँ मुझे याद आया, आप बहुत अच्छे इंसान हो, आपने मुझे शॉल दी थी, लेकिन वो शॉल मेरे क्या काम की, मुझे तो पेट की जो गर्मी है वही ज़्यादा होती है, इसीलिए मैंने वो शॉल जो है बेच दिया, और आने वाले पैसों से मैंने अपना उधर निर्वाह कर लिया। ये इस तरह का 1/3 जो है ये लेसन का इस डायग्राम के जरिए मैंने आपको समझाने की कोशिश की है। तो इसके ऊपर जो क्वेश्चन आते हैं वो क्वेश्चन तो आप लोग सॉल्व कर लेंगे, कोई दिक्कत नहीं है। लेकिन वन लाइनर क्वेश्चन के साथ साथ इसके नीचे जो सोमत आपको पूछे गए लेसन के बाद उसको हम लोग फोकस करते हैं। पहला हमारा जो सोमत है वो ये है की शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा। तर ह्याचं उत्तर लिहित असताना शाल ही प्रतिकात्मक आहे, तर शालीनता ही चरित्रात्मक आहे। आपल्या मनात असलेली एखाद्या व्यक्तीबद्दलची आदराची भावना, आपण त्या व्यक्तीबद्दलचा सन्मान शाल हे प्रतीक देऊन प्रकट करतो। त्यातून त्या व्यक्तीमध्ये असलेला गुण दिसून येतो, तो म्हणजे शालीनता। नम्रता, व्यक्तीचे चारित्र्य हे शालीनतेमध्ये दडलेले असते। त्याच व्यक्तीचे चारित्र्य लिहिले जाते ज्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले आहे। चारित्र्याचे एक अंग आहे शालीनता, आणि म्हणून मला वाटते की शाल ही प्रतिकात्मक आहे, तर शालीनता ही चरित्रात्मक आहे। चला, भिक्षुकाऱ्याने केलेला शालीचा उपयोग याविषयी तुमचे मत लिहा। तर याचं उत्तर लिहित असताना आपल्याला लिहायचं आहे की मानवाच्या मूलभूत 3 गरजा असतात, त्या म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा। या पाठातील भिक्षुकाऱ्याकडे या तिन्ही गोष्टी नाही आहेत। निवारा म्हणजे राहायला घर नाही, म्हणून तो ओंकारेश्वर मंदिराबाहेर भिक्षा मागतो। थंडीत कुडकुडताना पाहिल्यावर लेखकाला त्याची दया आली व त्याने त्याचे थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपल्या जवळील 1 नाही तर 2 शाली दिल्या। पण 2 दिवसापासून भुकेला असलेल्या भिक्षुकाऱ्याने शाली विकून आपल्या पोटाची आग विझवली, भूक शांत केली। माणूस श्रीमंत असो की गरीब, त्याला जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असतेच। एक वेळ कपडे नसतील, निवारा नसेल तर चालवून घेईल, पण वेळेला खायला हे मिळालेच पाहिजे, आणि त्यामुळे भिक्षुकाऱ्याने शाली विकून आपल्या पोटाची आग शांत केली।
हे माझ्या मते योग्यच आहे. अगला सवाल, लेखकाच्या भावना जशा शाल या वस्तूशी निगडीत आहेत, तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडीत असलेल्या भावना तुमच्या शब्दात लिहा. आता या ठिकाणी आपण वेगवेगळे संदर्भ जे आहेत ते देऊ शकतो. म्हणजे की तुम्ही सांगू शकता की माझ्या लहानपणी माझ्या वडिलांनी ज्या वेळेला मी परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला होता, त्यावेळेला त्यांनी मला एक बुक दिले, की जे बुक मी अजूनही सांभाळून ठेवले आहे. किंवा एखादा पेन दिला, किंवा एखादी तुम्हाला तुमच्या आवडीची वस्तू दिली, जी तुम्ही अजूनही सांभाळून ठेवलेली आहे. असे अनेक संदर्भ तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. आता इथं उत्तर लिहित असताना वेगवेगळे उत्तरं तुमचे प्रत्येकाचे जे आहे ते असतीलच, यात काही शंका नाही. कारण प्रत्येकाच्या आईवडिलांनी काही ना काही वस्तू ज्या आहेत त्या दिलेल्या असतात. आता या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला तुमच्या म्हणजे माहितीसाठी किंवा तुम्हाला त्याच्यावरून उत्तर लिहिता यावं यासाठी जे आहे ते मी तुम्हाला सांगतो, की आपण एक संदर्भ घेऊया, की आमचे एकत्र कुटुंब आहे. 15 जणांचा हसता खेळता परिवार. कुटुंब प्रमुख आजी आजोबानंतर आई बाबा, काका काकी, बहीण भाऊ. लहानपणी आजीने माझ्यासाठी तिच्या लुगड्याची शिवलेली गोधडी मी आजही वापरतो. आज आजी नाही शरीराने, पण गोधडीच्या स्वरूपात आजही ती सतत माझ्यासोबत आहे. त्या गोधडीत ऊब आहे, आजीचे प्रेम आहे, वात्सल्य आहे. थंडीच्या दिवसात तर मग सूर्य कितीही वर आला तरी सोडवाविषयी वाटत नाही. हां, आता त्या गोधडीला आजीच्या तपकिरीचा वास येतो, तो भाग वेगळा, पण तरीही आजीची गोधडी आजही माझ्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की आपण जे स्वमत लिहिणार आहोत ते कशा पद्धतीचं असलं पाहिजे. हे सगळं लिहित असताना तुम्हाला प्रमाण भाषेचा वापर करणं फार आवश्यक आहे.